शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची, मोठी आणि चिंताजनक बातमी जी आहे तर ती समोर आलेली आहे. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आपल्या राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची वाट पाहणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की मित्रांनो, सध्या आपल्या कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी जी आहे तर ती अजूनसुद्धा झालेली नाही. आणि सरकारने यासाठी महत्त्वाच्या ज्या आहेत तारखा घोषित केल्या होत्या, परंतु त्या तारखा उलटून गेल्यानंतर अजूनसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दमडीसुद्धा जमा झालेली नाही. आणि आता अजूनसुद्धा ही कर्जमाफी लांबणीवर पडण्याची जे आहे लक्षणं आहेत तर ती दिसून आली आहेत. कारण की आता ही कर्जमाफी होण्यासाठी आता आपल्या राज्य सरकारला केंद्र सरकारच्या डाटाची प्रतीक्षा जी आहे तर ती करावी लागणार आहे. कारण की सध्या आपल्या राज्य सरकारने कर्जमाफीमध्ये एक बदल केला आहे, आणि ते म्हणजे की जे काही इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असतील तर त्यांची माहिती जी आहे तर ती आता राज्य सरकारने केंद्र सरकारकडून मागवली आहे. आणि ही माहिती शेतकऱ्यांच्या हाती येण्यासाठी आपल्या सरकारच्या हाती येण्यासाठी किमान 5 ते 6 दिवस लागण्याची जी आहे तर ती शक्यता आहे. परंतु असं असलं तरीसुद्धा मागच्या जी आपली लाडकी बहीण योजना होती, तर या लाडकी बहीण योजनेच्या वेळेसुद्धा हा डाटा येण्यासाठी 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागला होता. आणि आता येत्या 4 ते 5 दिवसामध्ये हा डाटा आहे तर तो आपल्या राज्य सरकारकडे येईल का, याबद्दल आपलं काय मत आहे, किंवा पुढील आठवड्यामध्ये तरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल का, याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह जे आहे तर ते निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकारकडून हा डाटा आल्याशिवाय पात्र शेतकऱ्यांची वर्गवारी करणे राज्य सरकारला शक्य होणार नाही. आणि ही वर्गवारी झाल्याशिवाय आपल्या शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष कर्जमाफी जी आहे तर ती दिली जाणार नाही. आणि अगोदर जसं आपण म्हणलो त्याप्रमाणे सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी महिला आणि बालविकास विभागाने सुद्धा आयकर विभागाकडून असाच डेटा मागवला होता, आणि तो डेटा मिळवण्यासाठी तब्बल 4 महिन्याचा कालावधी लागला होता. आणि आता शेतकरी कर्जमाफीसाठी मागवलेला डाटा केंद्र सरकार किती दिवसामध्ये देणार यावर या योजनेचं भवितव्य अवलंबून आहे. आणि यामध्ये विशेष म्हणजे की या योजनेअंतर्गत आता जे काही आपले 2019चे शेतकरी होते तर त्यांनासुद्धा पात्र करून 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याची घोषणासुद्धा सरकारने केली आहे. आणि त्यामुळे या कर्जमाफीमध्ये अजून किती बदल होतो आणि कोणकोणते निर्णय या कर्जमाफीमध्ये घेण्यात येणार आहेत, आणि जे यामध्ये पात्र ठरलेले थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकरी आहेत तर त्यांना अजून किती वेळ प्रतीक्षा करावी लागते, याबद्दल आपलं काय मत आहे कमेंटमध्ये करून नक्की सांगा. आणि ही जी काही प्रलंबित कर्जमाफी आहे तर यासाठी सुद्धा तीव्र आंदोलन जे आहे तर ती केली जात आहेत. विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफीची मागणी जी आहे तर ती करत आहेत. आणि यामुळे सरकारवर अजूनच दबाव वाढला असून कर्जमाफी जी आहे तर ती लांबत जात आहे. तर नेमकी कधी होईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी रक्कम येईल, याबद्दल आपल्याला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना, मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनिक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता बल्ब आत्ताच बघा.